वी हॅव टू सिंग द पॉईंट काय बघितलं होतं त्या ठिकाणी सोनोमीटर बघितलं होतं. सोनोमीटर व्हायब्रेशन कुठं मिळणार होते प्रोड्यूस झालेले आम्हाला दोन जे नाईफ एजेस होते पी आणि क्यू आपण घेतलो तर त्या दोन नाईफ एजेसच्यामध्ये म्हणजे ती नाईफ एजेस आम्ही पी आणि क्यू दाखवली होती. तिथं आमची स्ट्रेचड स्ट्रिंग होती आणि इन बिटवीन दीज टू नाईफ एजेस वी हॅव टू गेट द काय मिळणार होते त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्हज या ठिकाणी फॉर्म होणार होते. म्हणजे स्टेशनरी वेव्ह कसली होती ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह या ठिकाणी प्रोड्यूस होणार. मग आम्ही सांगितलं होतं डिस्टन्स बिटवीन दिस टू एंड्स आपण सांगितलं होतं बरोबर आहे. आणि मग या ॲट दिस टू पॉईंट्स ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होत होतं त्या ठिकाणी 0. देअरफॉर ॲट दिस पॉईंट काय होत होतं त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड्स गेट 0. देअरफॉर वी हॅव टू गेट काय मिळाले त्या ठिकाणी ब्रॉड पॉईंट्स. आणि ॲट द सेंटरला काय मिळाले होते ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय मिळालं होतं मॅक्सिमम. आणि मग त्या पॉईंटला काय म्हटलं होतं आपण अँटी नोड्स असं त्या ठिकाणी म्हटलं. मग या ठिकाणी ह्याच्यामध्ये रेझोनन्स प्रोड्यूस झाला आहे किंवा नाही हे बघायसाठी आम्ही काय करत होतो इथं असा हा एक शब्द दाखवला त्याच्यावर काय करत होतो पेपर रायडर पुटअप करत होतो. आणि मग काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि आमच्या असणाऱ्या स्ट्रेचड स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली काय होती त्या ठिकाणी मॅच होती. तर ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होणार आहे मॅक्झिमम होणार आहे. आणि त्याच्यावर असणारा जो पेपर रायडर आहे तो काय होणार आहे त्या ठिकाणी थ्रोन अप होणार आहे किंवा खाली पडणार आहे असं सांगितलं. आणि मग अशा पद्धतीने आम्ही काय करणार आहे त्या दोन नाईन पेजेसमधली लेंथ ऑफ द स्ट्रिंग जी आहे म्हणजे आपण स्मॉल एलची व्हॅल्यू काय करणार होतो कॅल्क्युलेट करणार होतो. आता इथं सांगितलेलं आहे सोनोमीटर कॅन बी युज्ड टू व्हेरीफाय द काय सांगितलं त्या ठिकाणी लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपण घेतलं होतं काय घेतलं होतं एन इज इक्वल टू 1/2L √3 काय घेतला होता एम सांगितलं बरोबर आहे. मग एम म्हणजे काय सांगितलं होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द स्ट्रेचड स्ट्रिंग. परत काय सांगितलं होतं कोण कॉन्स्टंट होते एम टी अँड एम आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट बरोबर आहे. सेकंड लॉ काय सांगितलं होता म्हणजे आपण पहिला घेतला 1/n इनवर्सली प्रोपोर्शनल टू एल टी अँड एम आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. सेकंडमध्ये काय सांगितलं होतं एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टी सांगितलं होतं म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन सांगितलं होतं. आणि कोण कॉन्स्टंट आले होते एल अँड एम आर काय सांगितलं होते त्या ठिकाणी कॉन्स्टंट बरोबर आहे. आणि थर्ड लॉ जो होता तो एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द एम घेतला होता. एम तिथं काय घेतलं होतं लिनियर डेन्सिटी घेतलं आणि मग त्याला डायरेक्ट इनवर्सली प्रोपोर्शनल होता. आणि इथं एल अँड टी आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे दीज 3 लॉज आहेत हे 3 लॉज वी हॅव टू व्हेरीफाय बाय युझिंग द काय करणार आहे त्या ठिकाणी सोनोमीटर. मग वाक्य सांगितलं होतं सोनोमीटर कॅन बी युज्ड टू व्हेरीफाय द लॉज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बरोबर आहे. त्यातलं आपण आज पहिल्यांदा घेऊया. फर्स्ट आपण घेणार आहे व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. फर्स्ट लॉ काय सांगितलं आपण एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंग सांगितलं इफ टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे आम्ही पहिल्यांदा काय घेणार आहे त्या ठिकाणी जो टेन्शन देणार आहे म्हणजे तिकडं आपण स्पॉटेड वेट्स लावत होतो ते टेन्शन कसं असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवणार. आणि एम म्हणजे काय सांगितलं लिनियर डेन्सिटी ऑफ द वायर जी आहे ती वायरची डेन्सिटीसुद्धा कशी ठेवणार आहे कॉन्स्टंट ठेवणार. मग आम्ही बदलणार कोण फोर्क आम्ही काय करत जाणार आहे व्हॅरी करत जाणार आहे बदलत जाणार आहे. आणि त्या ट्युनिंग फोर्कच्यानुसार आमची व्हायब्रेटिंग लेंथ ऑल्सो काय होत जाणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार. मग एक्सपेरिमेंट सांगितलेलं आहे इथं सांगितलं पहिल्यांदा बाय मेजरिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी लेंथ ऑफ वायर अँड इज काय सांगितलं त्या ठिकाणी मास दॅट इज द काय येणार आहे त्या ठिकाणी मास पर युनिट लेंथ दॅट इज द काय म्हटलं आपण त्या ठिकाणी स्मॉल एम ऑफ वायर कॅन बी काय केलं त्या ठिकाणी डिटरमाइन. जी सोनोमीटरमध्ये जी स्ट्रिंग होती त्या स्ट्रिंगचं काय करायची पहिल्यांदा लेंथ मोजून घ्यायची त्याचं मास मोजून घ्यायचं आणि त्याच्यावर आम्ही काय करलं त्या ठिकाणी मास पर युनिट लेंथ मीन्स काय मिळाले मला त्या ठिकाणी वी हॅव टू कॅल्क्युलेट किंवा वी हॅव टू डिटरमाइन केलं लिनियर डेन्सिटी त्या ठिकाणी डिटरमाइन केली. त्यानंतर काय सांगितलं आहे देन द वायर इज काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेच्ड ऑन द सोनोमीटर अँड द हँगर इज सस्पेंडेड फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी इट्स फ्री एंड अ सुटेबल टेन्शन इज अप्लाइड टू द काय सांगितलं त्या ठिकाणी वायर बाय प्लेसिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी स्लॉटेड वेट ऑन द हँगर. म्हणजे आता इथं काय करणार आहे जो हँगर होता त्याला आम्ही काय करणार आहे तिथं स्लॉटेड वेट्स लावणार आहे. ते स्लॉटेड वेट्ससुद्धा कसं असणार आहेत आमचे फिक्स असणार आहे. आणि मग आम्ही सांगितले द लेंथ ऑफ वायर जे आहे म्हणजे आमची कोण असणार आहे L1 ज्याला आपण व्हायब्रेटिंग विथ द काय सांगितले त्या ठिकाणी सेम फ्रिक्वेन्सी त्याला काय नाव दिलं आहे N1 ॲज दॅट ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी
ट्युनिंग फोर्क इज डिटरमाइनड ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी फॉलोज. मीन्स काय सांगितलं आपण, हिअर वी हॅव टेकन एम अँड कॅपिटल टी आर काय केले आम्ही त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेऊ, बरोबर आहे. आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट काय करणार आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग दॅट इज काय म्हटलं L1. त्यावेळची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती काय करणार आहे, असणार आहे ती N1 असणार आहे. आणि L1 आणि N1 आम्ही काय करणार आहे आता कॅल्क्युलेट करणार आहे. कशा पद्धतीनं ते बघा. परत सांगितलं आहे लाईट पेपर वेट जो आहे म्हणजे पेपर रायडर आपण जो असणार आहे तो प्लेसर ऑन द कशावर ठेवायचा आहे, त्या ठिकाणी वायरवर मिडवे बिटवीन द काय करणार आहे त्या ठिकाणी ब्रिजेस, म्हणजे 2 नाईफ एजेस होते तिथं जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगवर त्या 2 नाईफ एजेसच्या मध्ये आम्ही काय करणार आहे पेपर रायडर त्या ठिकाणी ठेवणार आहे. द ट्युनिंग फोर्क इज सेट इन टू काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेशन बाय स्ट्रायकिंग ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी रबर पॅड. आता आपण काय करणार आहे, जो ट्युनिंग फोर्क आहे तो आम्ही रबर पॅडवर हॅमर करणार आहे म्हणजे स्ट्राईक करणार आहे. आणि परत तो कुठं ठेवणार आहे, द स्टेम ऑफ ट्युनिंग फोर्क इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी सोनोमीटर बॉक्स. म्हणजे जो ट्युनिंग फोर्क जो असणार आहे त्या ट्युनिंग फोर्कचा हा जो असतो त्याला आपण स्टेम म्हणतो. तो स्टेम कुठे ठेवणार आहे, आमचा हा टेबल टॉप आहे सोनोमीटरचा त्याच्यावर त्या ठिकाणी ठेवणार आहे. म्हणून वाक्य सांगितलं आहे द स्टेम ऑफ ट्युनिंग फोर्क इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी सोनोमीटर बॉक्स. आता बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ द काय करणार आहे त्या ठिकाणी 2 नाईफ एजेस म्हणजे जे मुव्हेबल ब्रिजेस आपण सांगितलं पी आणि क्यू यांचं डिस्टन्स काय केलं पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी मुव्हेबल केलं पाहिजे, हलवलं पाहिजे. म्हणून वाक्य पुढं सांगितलं आहे बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रिजेस विदाउट डिस्टर्बिंग काय सांगितलं त्या ठिकाणी पेपर रायडर द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर इज काय सांगितलं त्या ठिकाणी चेंज्ड. म्हणजे चेंजिंग डिस्टन्स कोणाच्यातलं करणार आहे, 2 नाईफ एजेसमधलं. ते चेंजिंग कसं करायचं आहे की त्याच्यावरचं असणारं पेपर रायडर खाली पडता कामा नाही, अशा पद्धतीनं त्यांची पोझिशन चेंजेस करायचे. आणि मग सांगितलं आहे वेन द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर बिकम्स एक्झॅक्टली इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्युनिंग फोर्क द वायर व्हायब्रेट्स विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड अँड पेपर रायडर इज काय सांगितलं त्या ठिकाणी थ्रोन. मग अशी जे आपण वाक्य सांगितलं होतं की फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वायर जे असणार आहे म्हणजे आपली स्ट्रेच्ड स्ट्रिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एक्झॅक्टली इक्वल पुन्हा इतकी व्हायला पाहिजे फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क इतकी व्हायला पाहिजे. आणि मग त्यावेळी काय होणार आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड प्रोड्यूस झाला तर त्या वायरवर असणारा जो आमचा पेपर रायडर आहे तो काय होणार आहे त्या ठिकाणी थ्रोन अप होणार. मग सांगितलं इन दिस वे अ सेट ऑफ ट्युनिंग फोर्स हॅविंग द काय सांगितलं त्या ठिकाणी डिफरंट फ्रिक्वेन्सी दॅट इज कुठल्या घेतलं त्या ठिकाणी N1 घेतली, त्यानंतर N2 घेतली, N3 घेतली, डॅश 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 घेतली, बरोबर आहे. आर काय घेतलं त्या ठिकाणी युज्ड आणि करस्पॉन्डिंग लेन्थ ऑफ द काय करणार आहे त्या ठिकाणी वायर आर काय सांगितलं त्या ठिकाणी नोटेड. म्हणजे फॉर द फ्रिक्वेन्सी काय घेतलं आपण N1 घेतलं असेल तर त्यावेळची व्हायब्रेटिंग लेंथ किती असणार आहे त्या ठिकाणी L1. फॉर ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी N2 घेतली तर दिस हॅविंग द लेंथ काय होणार आहे त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग लेंथ चेंज झाली, ती काय घेतली L2 घेतली. फॉर दिस N3 काय येणार आहे त्या ठिकाणी L3 येणार आहे. आणि काय म्हटलं आपण त्या ठिकाणी सो ऑन घेतलं. बाय किपिंग द टेन्शन काय करायचं आहे मात्र त्या ठिकाणी दिस टेन्शन टी आय केप्ट काय ठेवायचं आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायचं. म्हणजे व्हेरी काय केलो आम्ही ट्युनिंग फोर्क चेंजेस करत घेतो त्याच्या करस्पॉन्डिंग आम्ही काय केलं त्या ठिकाणच्या व्हायब्रेटिंग लेंथ मेजर केल्या. म्हणून N1 साठी व्हायब्रेटिंग लेंथ आली L1, N2 साठी आली L2, N3 साठी आली L3 डॅश डॅश. आपण किती ट्युनिंग फोर्क यूज करणार आहे त्यानुसार व्हायब्रेटिंग लेंथ चेंजेस होत जाणार. मात्र किपिंग काय करायला सांगितलं आहे बाय किपिंग टेन्शन टी काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे टी काय ठेवायचं आहे आम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. वी विल ऑब्झर्व दॅट मग आम्हाला काय मिळतं आहे तर वी विल ऑब्झर्व दॅट इज N1 L1 विच इज इक्वल टू N2 L2 विच इज इक्वल टू N3 L3 इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. म्हणजे काय मिळालं N1 L1चा प्रॉडक्ट जो असेल विच इज इक्वल टू N2 L2 इतका असणार आहे. N2 L2चा जो प्रॉडक्ट येणार आहे तो कोणासारखा येणार आहे त्या ठिकाणी N3 L3. म्हणजे सगळ्यांचे प्रॉडक्ट रिमेन्स काय येणार आहे त्या ठिकाणी सेम येणार आहे. मीन्स आम्ही काय सांगू शकतो आहे हेन्स NL इज इक्वल टू काय मिळणार आम्हाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट. ठीक आहे, हेन्स NL इज इक्वल टू काय मिळालं कॉन्स्टंट. म्हणून सांगितले बघा वी विल ऑब्झर्व दॅट N1 L1 इज इक्वल टू N2 L2 इज इक्वल टू N3 L3 इज इक्वल टू डॅश डॅश डॅश, बरोबर आहे. आणि मग सांगितलं त्या ठिकाणी फॉर कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ टेन्शन आणि कोण आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर मास पर युनिट लेंथ दॅट इज काय आलं लिनियर डेन्सिटी. आम्ही काय सांगणार त्या ठिकाणी NL इज इक्वल टू काय सांगितलं कॉन्स्टंट. NL जर कॉन्स्टंट असेल तर आम्ही काय लिहिणार आहे दॅट इज N इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय लिहिलं त्या ठिकाणी L. इफ काय सांगितलं त्या ठिकाणी लिनियर डेन्सिटी दॅट इज काय म्हटलं M
आणि काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन टी. आर केप्ट काय घेणार आहे त्या ठिकाणी, आर काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि म्हणून सांगितले एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं यल. इफ टी अँड एम आर काय सांगितलं कॉन्स्टंट. दस द फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज व्हेरीफाईड बाय युझिंग काय सांगणार आहे त्या ठिकाणी सोनोमीटर. समजलं. म्हणजे पहिला आपल्याला लॉ जर व्हेरीफाय करायचा असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे, त्या ठिकाणची असणारी लिनियर डेन्सिटी म्हणजे आम्ही कॉन्स्टंट ठेवणार, त्याचं मास आणि त्याचं असणारी लेंथ बदलणार नाही. टेन्शन जे आम्ही देणार आहे हँगरला, आपण जे स्लॉटेड वेट्स लावणार आहे ते सुद्धा कसं असणार आहे, फिक्स असणार आहे. मग बदलणार कोण, आता आमच्यात बदलणारे टर्म कोण झाल्या, एक ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या करस्पॉन्डिंगची व्हायब्रेटिंग लेंथ काय होत जाणार आहे, बदलत जाणार. म्हणून आम्ही इथं ट्युनिंग फोर्सची संख्या काय करत गेलो, त्या ठिकाणी चेंजेस करत गेलो, त्याच्या करस्पॉन्डिंग आम्हाला व्हायब्रेटिंग लेंथ ऑल्सो काय मिळाली, त्या ठिकाणी चेंजेस मिळाले. आणि मग आम्ही सगळ्या शेवटी काय केलं, या दोघांचा प्रोडक्ट केला, म्हणजे N1 L1 केला, N2 L2 केला, N3 L3 केला. तर आम्हाला काय दिसलं की N1 L1चा जेवढा प्रॉडक्ट आहे तेवढाच कोणाचा आला, N2 L2 आला, तेवढाच प्रॉडक्ट कोणाचा आला, N3 L3. म्हणजे आम्हाला काय जाणवलं की सगळ्यांचे प्रॉडक्ट रिमेन्स सेम असतील. तर आम्ही काय म्हटलं NL इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे फ्रिक्वेन्सी आमची आणि लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग यांचा प्रॉडक्ट रिमेन्स काय आला, त्या ठिकाणी कॉन्स्टंट आला. म्हणून आम्ही सांगितलं मीन्स NL इज इक्वल टू कॉन्स्टंट. NL जर कॉन्स्टंट येत असेल तर आम्ही काय सांगणार आहे, N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, L येणार आहे. इफ काय सांगितलं त्या ठिकाणी लिनियर डेन्सिटी आणि आमचं असणारं टेन्शन आर केप काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि मग अशा पद्धतीनं वी हॅव टू व्हेरीफाय द काय करणार आहे त्या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. म्हणजे आमचा इथं जो आम्ही दिला होता हा लॉ आम्ही काय केला त्या ठिकाणी व्हेरीफाय. समजलं. त्यानंतरचा नेक्स्ट घ्यायचं आहे आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ दुसरा काय घेणार आहे, व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय सांगितलं आहे, इथं आपण घेतलं बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज काय सांगितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन सांगितलं बरोबर आहे. आणि इथं कोण कॉन्स्टंट आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि लिनियर डेन्सिटी आर काय करायचे कॉन्स्टंट. म्हणजे याच्यावरून आम्हाला काय दिसतं की आम्ही लिनियर डेन्सिटी म्हणजे परत काय करणार आहे, वायर जे असणार आहे त्या वायरची लेंथ मेजर करणार, त्याचं मास मोजणार आणि मग ते लिनियर डेन्सिटी आपण काय करणार आहे डिटरमाइन केली. पुन्हा काय ठेवलं आहे त्या ठिकाणी दुसरी टर्म लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग जी आहे ती सुद्धा आम्हाला काय करायची आहे त्या ठिकाणी केप्ट कॉन्स्टंट ठेवायचे. मग आम्ही इथं सांगितलं आहे द व्हायब्रेटिंग लेंथ स्मॉल एल घेतलं आहे ऑफ द गिवन वायर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मास पर युनिट लेंथ, त्याला आपण डिनोटेड बाय लेटर काय म्हणतो स्मॉल एल. आर काय केलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. फॉर द काय केलं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन ऑफ द सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगसाठी. मग सांगितले बाय चेंजिंग द काय सांगितले त्या ठिकाणी टेन्शन द सेम लेंथ इज मेड टू व्हायब्रेट इन युनिसन विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी डिफरंट ट्युनिंग फॉर्म ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी व्हेरियस फ्रिक्वेन्सी. आता इथं काय सांगितलं त्यांनी ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी काय करत जायला लागणार आहे, मला व्हॅरी करत जाणार आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग टेन्शनसुद्धा काय होत जाणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळं होत जाणार आहे. आणि आमची लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग जी आहे म्हणजे यल कशी असणार आहे त्या ठिकाणी युनिसन म्हणजे एकसारखीच त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून वाक्य तिथं अनेकदा बघा बाय चेंजिंग द टेन्शन द सेम लेंथ इज मेड टू व्हायब्रेट इन काय सांगितले युनिसन विथ काय सांगितले त्या ठिकाणी डिफरंट ट्युनिंग फॉर्क ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सी. म्हणजे व्हेरियस फ्रिक्वेन्सी इथं काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. टेन्शन असं काय होत जाणार आहे, चेंजेस होत जाणार आहे. मात्र लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग जी एलची व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे, युनिसन असणार आहे, एकसारखीच असणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून सांगितले इफ टेन्शन सांगितले. आता पहिलं टेन्शन असेल काय घेतलं आपण T1, परत काय केलं T2, नंतर काय घेतलं T3 डॅश 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 बरोबर आहे. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग काय घेतले त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज घेतल्या. N1 घेतली, T2साठी काय घेतली N2, T3साठी काय घेतल्या N3 घेतल्या बरोबर आहे. डॅश 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 एक्सेट्रा. आणि वी विल ऑब्झर्व दॅट. आता आम्हाला ऑब्झर्व काय मिळणार आहे, तर वी हॅव टू गेट द इक्वेशन इन दिस वे. N1 अपॉन काय घेणार आहे, इन द रूट काय मिळणार आहे त्या ठिकाणी T1 विच इज इक्वल टू काय मिळणार आहे N2 अपॉन इन द रूट काय मिळालं त्या ठिकाणी T2 इज इक्वल टू N3 अपॉन इन द रूट काय मिळालं T3 इज इक्वल टू डॅश डॅश डॅश.
म्हणजे परत काय दिसलं, जसं पहिल्या लॉमध्ये काय सांगितलं, N1 L1 इज इक्वल टू N2 L2 इज इक्वल टू N3 L3 आली फर्स्ट लॉमध्ये, आणि म्हणून आम्ही सांगितलं तिथे NL इज इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर आहे. इथं काय दिसतंय, N1 अपॉन काय सांगितलंय इन द रूट T1 विच इज इक्वल टू N2 अपॉन इन द रूट T2 विच इज इक्वल टू N3 अपॉन इन द रूट T3, बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचा जो आपण रेशो घेणार आहे तो कसा मिळणार आहे, मला कॉन्स्टंट मिळेल. आणि म्हणून आम्ही असं सांगू शकतोय का बघा, N अपॉन रूट T इज इक्वल टू काय मिळणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. केव्हा कॉन्स्टंट मिळणार आहे आपण सांगितलं, ई कोण कॉन्स्टंट आहे त्या ठिकाणी L, अँड कोण सांगितलं आहे त्या ठिकाणी M, R काय सांगणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि म्हणून सगळ्या क्लासला आपण एक वाक्य लिहू शकतो, हेच N इज काय सांगितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं रूट T सांगितलं, ई काय सांगितलं L, अँड काय सांगितलं M, R काय सांगणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार. कळते बघा, आता तुमच्या पुस्तकात सांगितले इफ टेन्शन्स T1 T2 T3 डॅश 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 करस्पॉन्डिंग टू फ्रिक्वेन्सी काय सांगितलं N1 N2 N3 डॅश डॅश डॅश, वी विल ऑब्झर्व दॅट N1 अपॉन काय सांगितलं इन द रूट T1 विच इज इक्वल टू N2 अपॉन इन द रूट T2 विच इज इक्वल टू N3 अपॉन इन द रूट T3 इज इक्वल टू डॅश 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 इज इक्वल टू काय म्हटलं कॉन्स्टंट. आणि म्हणून सांगणार आहे त्या ठिकाणी N अपॉन काय सांगितलं रूट T विच इज इक्वल टू काय आलं कॉन्स्टंट. टेन्स काय सांगा, N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं स्क्वेअर रूट ऑफ द T. इफ कोण कॉन्स्टंट सांगितलं लेंथ म्हणजे ऑफ द स्ट्रिंग, आणि हे म्हणजे लिनियर डेन्सिटी, R काय आलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. दिस इज द काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. काय आलं इथंपर्यंत. तर अशा पद्धतीने आपण सेकंड लॉ सुद्धा काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर वी हॅव टू टेक थर्ड लॉ. नेक्स्ट काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग काय घेणार आहे त्या ठिकाणी स्ट्रिंग येणार. आता फॉर व्हेरिफिकेशन ऑफ द काय करायचं आहे त्या ठिकाणी थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय सांगितलं आहे आपण इथे घेतलं आहे, N इज काय सांगितलं आहे त्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इंटू काय सांगितलं आहे त्या ठिकाणी M आहे. M म्हणजे काय सांगितलं लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट काय म्हणतो लेंथ म्हणतो. आणि ही कोण कॉन्स्टंट सांगितले L, आणि त्या ठिकाणचं असणारं टेन्शन T, R केप्ट काय करणार आहे कॉन्स्टंट. म्हणजे इथं आम्हाला काय करायला पाहिजे, वायर आता चेंजेस करायला पाहिजेत, कारण काय सांगितले M विथ मास पर युनिट लेंथ सांगितलं, बरोबर. आणि म्हणून सांगितले फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ काय सांगितले त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग टू वायर्स हॅव्हिंग डिफरंट मासेस पर युनिट काय सांगितले त्या ठिकाणी लेंथ. म्हणजे आम्हाला पहिली वायर जर घेतली तर त्याची लिनियर डेन्सिटी काय घेणार आम्ही M1 घेणार. सेकंड दुसरी वायर घेतली तर त्याची लिनियर डेन्सिटी काय घेणार आहे M2 घेणार आहे. म्हणजे दोन्ही वायरचं मास सुद्धा कसं असलं पाहिजे डिफरंट असलं पाहिजे, दोन्हीची लेंथ सुद्धा कशी असली पाहिजे डिफरंट असली पाहिजे. कारण आपण काय सांगितलंय लिनियर डेन्सिटी मास म्हणजे काय म्हणतो डेन्सिटी इज इक्वल टू मास म्हणतो पर युनिट काय म्हणतो त्या ठिकाणी लेंथ म्हणतो. कळतंय. प्रत्येक वायरचं मास पण चेंज पाहिजे आणि लेंथ सुद्धा कशी पाहिजे चेंजेस पाहिजे. म्हणून सांगितले फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ काय सांगितले त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग टू वायर्स हॅव्हिंग काय सांगितले त्या ठिकाणी डिफरंट मासेस पर युनिट काय सांगितले लेंथ M1 आणि काय सांगितले त्या ठिकाणी M2. M1 आणि M2 कोण आहेत त्या ठिकाणी लिनियर डेन्सिटीज आहे. कळतंय. आर युज्ड द फर्स्ट वायर इज सब्जेक्टेड टू सुटेबल काय सांगितले त्या ठिकाणी टेन्शन अँड मेड टू व्हायब्रेट इन युनिसन विथ द काय सांगितले त्या ठिकाणी गिवन अ ट्युनिंग फोर्क. आता युनिसन म्हणजे काय, एकच ट्युनिंग फोर्क आम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे यूज करायचं आहे. द व्हायब्रेटिंग लेंथ इज काय सांगितले नोटेड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी L1. आता मग बघा काय केलं आपण नेहमी सांगत होतो की एकच आमची वायर असणार आहे, त्याला हँगर आपण जोडला, त्या हँगरला स्लॉटेड वेट्स लावले आणि तिथं आम्ही काय करत होतो ट्युनिंग फोर्क चेंजेस करत होतो. आता इथं काय करायचं आहे ट्युनिंग फोर्क जो आहे तो काय ठेवायचा आहे एकच ठेवायचा, बरोबर आहे. मग इफ वी हॅव टू टेकन दिस काय घेतली त्या ठिकाणी वायर घेतली हॅव्हिंग लिनियर डेन्सिटी काय घेतलं M1 घेतलं. त्याला सुटेबल टेन्शन द्यायचं आहे कारण आम्ही इथं सुटेबल टेन्शन T काय सांगितलंय केप्ट कॉन्स्टंट सांगितलं, बरोबर आहे. टेन्शन सुद्धा काय आमचं केप्ट कॉन्स्टंट आहे.
आणि टेन्शन केप कॉन्स्टंट केल्यावर युनिसन विथ काय काढलं त्या ठिकाणी ट्युनिंग फोर्क. एक ट्युनिंग फोर्क घेतला, त्या ट्युनिंग फोर्कसाठी काय केलं मी, लिनियर डेन्सिटी किती घेतली, M1 घेतली. त्यावेळेची लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किती कन्सिडर केलं त्यांनी, L1 साठी. कळतंय? वाक्य बघा परत एकदा. काय सांगितलं, द फर्स्ट वायर इज सब्जेक्टेड टू सुटेबल काय सांगितलं, टेन्शन अँड मेड टू व्हायब्रेट इन युनिसन विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन ट्युनिंग फोर्क. द व्हायब्रेटिंग लेंथ इज काय सांगितलं त्या ठिकाणी नोटेड आणि ॲज किती आहे ती L1 आहे. कळतंय? म्हणजे लिनियर डेन्सिटी M1 असेल, त्यासाठी ट्युनिंग फोर्क आमचा N असेल, तर त्याच्यासाठी लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किती असणार आहे, L1 असणार. कळतंय? आणि L1 कॅन बी काय सांगितलं, नोटेड. आता आपण पुन्हा कुठली घेणार आहे, ही लिनियर डेन्सिटी काय घेतली, दुसरी वायर घेतली. तर कुठली घेतली, त्या वायरची लिनियर डेन्सिटी M2 घेतली. बरोबर आहे? ते M2 साठी काय केला, हा एकच ट्युनिंग फोर्क, सेम ट्युनिंग फोर्क बदलायचा नाही. जी काय फ्रिक्वेन्सीचा घेतला असेल तोच ठेवायचा. आणि परत काय करायचं, परत तिथं व्हायब्रेशन बघायचे आणि पुन्हा तिथं काय बघणार आहे, लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बघणार आहे. आणि ती लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किती असणार आहे आमची आता, L2 असणार. कळते? पुढे बघा, युझिंग द सेम फोर्क म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हटलं युझिंग द सेम फोर्क द सेकंड वायर इज मेड टू व्हायब्रेट अंडर द काय सांगितलं त्या ठिकाणी, सेम टेन्शन बदलणार नाही, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी बदलणार नाही, सेम टेन्शन अँड द व्हायब्रेटिंग लेंथ किती कॅल्क्युलेट केली, L2 इज काय सांगितलं त्या ठिकाणी, डिटरमाइन. दस द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द टू वायर इज केप्ट काय केलं त्या ठिकाणी, बोला, सेम अंडर सेम अप्लाइड काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन आणि इट इज फाउंड दॅट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि आमचं असणारं टेन्शन T केप्ट काय ठेवलं आम्ही त्या ठिकाणी, केप्ट कॉन्स्टंट. फॉर द फर्स्ट वायर त्या लिनियर डेन्सिटी किती होती, M1, त्यासाठीची व्हायब्रेटिंग लेंथ किती मिळाली, L1. वायर आम्ही बदलली, बरोबर आहे, ट्युनिंग फोर्क तोच ठेवला. लिनियर डेन्सिटी काय केली आहे मी, M2, त्याच्यासाठी पुन्हा काय मोजली, व्हायब्रेटिंग लेंथ मोजली. ते काय म्हटलं आपण, L2 म्हटलं. बरोबर आहे? आणि ह्या दोघांच्यासाठी टेन्शन म्हणजे आपण असणारं T आणि ट्युनिंग फोर्क जो आहे त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय ठेवली, सेमच ठेवलेली आहे, कॉन्स्टंट ठेवलेली आहे. आणि मग आपल्याला काय म्हटलं आहे, इट इज फाउंड दॅट म्हटलेलं आहे. काय आम्हाला मिळालं तर सांगितलं L1 इन द रूट काय म्हटलं त्या ठिकाणी M1 विच इज इक्वल काय सांगितलं, L2 इन द रूट काय सांगितलं त्या ठिकाणी M2 इज इक्वल टू काय म्हणणार आहे, डॅश 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 काय असेल. आता इथं दोनच घेतले म्हणून आपण L1 इन द रूट M1 म्हणूया, विच इज इक्वल टू L2 इन द रूट काय सांगितलं M2. मीन्स काय सांगणार आपण, हेन्स L इन द रूट M, R काय म्हणणार त्या ठिकाणी, R त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. R काय मिळालं, कॉन्स्टंट. फर्स्ट लॉ जो सांगितलं होता व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा काय सांगितलं होता, N इज असंच होतं, N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं होता, L सांगितला. आणि मग आम्हाला therefore वी हॅव टू गेट काय म्हटलंय त्या ठिकाणी, N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी, स्क्वेअर रूट ऑफ द M सांगितलंय. कोण कॉन्स्टंट ठेवायचे, T आणि L R काय सांगितलं त्या ठिकाणी, कॉन्स्टंट. केप्ट कॉन्स्टंट आहे काय, हां कळालं का बघा काय सांगितलेलं. L इन द रूट M काय आलं आमचं त्या ठिकाणी, कॉन्स्टंट आलं. L रूट M कॉन्स्टंट आलं तर फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय सांगितलं आहे, N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L सांगितलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही काय म्हणणार आहे, N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L असेल तर सांगितलेलं आहे N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ द M सांगितलं. इफ कॅपिटल T म्हणजे कोण, टेन्शन आणि लेंथ R काय सांगितलं त्या ठिकाणी, कॉन्स्टंट. दिस इज द थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग काय सांगितलं त्या ठिकाणी, स्ट्रिंग. आणि ह्या पद्धतीने इन दिस वे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स आर व्हेरीफाईड बाय युझिंग काय सांगितलं त्या ठिकाणी, सोनोमीटर. म्हणजे सोनोमीटरचा यूज करून आपण अशा पद्धतीनं काय करू शकतो, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आणि थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग व्हेरीफाय करू शकतो. देयर इज सुपरपोजिशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, टू साऊंड वेव्स. म्हणजे दोन साऊंड वेव्स घेणार आहेत, त्यांचा ॲम्प्लिट्यूड कसं असेल, सेम असेल. स्लाइटली डिफरंट काय असणार आहे त्या ठिकाणी, फ्रिक्वेन्सीज असणार आहेत. ट्रॅव्हलिंग इन द काय सांगितलं त्या ठिकाणी, सेम डायरेक्शन. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड जो आहे तो काय होणार आहे, व्हॅरीज होणार आहे. इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे काय, एकदा मॅक्झिमम होईल किंवा एकदा काय होईल त्या ठिकाणी मिनिमम होईल, म्हणून तो व्हॅरीज म्हणून सांगितलं आहे. पिरियडिकली विथ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी, टाईम. धीस फेनॉमेनॉन इज नोन एज काय म्हटलं त्या ठिकाणी, बीट्स असणार. पेन थिअरीचं काय सांगितलं त्या ठिकाणी, सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स
हॅव्हिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी स्लेम ॲम्प्लिट्यूड, बट स्लाइटली डिफरंट काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज, ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन, द इंटेन्सिटी ऑफ साऊंड व्हॅरीज विथ पिरियडिकली विथ काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज काय म्हटले आपण त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ बीट्स. ऑकरन्स ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी, एकदा मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल आणि एकदा काय मिळेल त्या ठिकाणी मिनिमम मिळेल. आता जेव्हा मॅक्झिमम इंटेन्सिटी आम्हाला मिळणार आहे तर मॅक्झिमम इंटेन्सिटीला एक शब्द दिलेला आहे त्यांनी, शाबास, काय म्हटले, वॅक्सिंग असं म्हटलेलं आहे, असंच आहे ना. आणि दुसरी जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय आहे, मिनिमम इंटेन्सिटी, सॉरी इंटेन्सिटी, मिनिमम काय सांगितलं आपण, इंटेन्सिटी. दिस इज नोन एज काय, द ऑकरन्स ऑफ काय सांगितलं, मॅक्झिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड एज अ वॅक्सिंग, while those of minimum intensity are called as काय म्हटलंय, वॅनिंग. आणि मग एक बीट प्रोड्यूस कसं झालं, तर एक बीट प्रोड्यूस होण्यासाठी एक काय असणार आहे त्या ठिकाणी वॅक्सिंग आणि वन काय म्हणणार त्या ठिकाणी वॅनिंग. एक काय घेतलं त्या ठिकाणी वॅनिंग आणि एक काय घेतलं त्या ठिकाणी वॅक्सिंग, किंवा सांगितले वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर कॉन्स्टिट्यूट वन काय सांगितलं त्या ठिकाणी बीट्स, आणि नंबर ऑफ बीट्स कड काय सांगितलं त्या ठिकाणी पर सेकंड इज कॉल्ड एज काय म्हटले बीट फ्रिक्वेन्सी.